काही तांत्रिक त्रुटींमुळे आवाज व्यवस्थित पोहोचू शकत नव्हता, म्हणून त्यासाठी 1-2 मिनिट आधी घेऊन थोडीशी ट्रायल घेऊ. आवाज येतोय का? आवाज येतोय का? तानपुरा बंद. बंद कर. आवाज येतोय का सगळ्यांना? कमेंट केल्यानंतर कळेल मला कोणाच्या कमेंट्स. कमेंटमध्ये कोणी सांगा आवाज क्लिअर येतोय का? नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. लाईव्हवर आजच्या संतवाणी हां येतोय. एक 2 मिनिटात सुरू करूया. करायची सुरुवात. श्रीमन्महागणाधिपतये नमः. अविरलपदजलनिवहं भ्रमरकुलानीकसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे. घण्टाशूलहलानिशङ्खमुसले चक्रन्धनुस्सायकं हस्ताब्जैर्दधतीं घनान्तविलसच्छीतांशुतुल्यप्रभां. गौरीदेहसमुद्भवां त्रिजगतामाधारभूतामः. पूर्वामत्र सरस्वतीं मनुभजे शुम्भादिदैत्यार्दिनीम्. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. ॐ नमः परमहंसास्वादकचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय. वंशीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्. कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत्. तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. श्रीसद्गुरुं वेङ्कटेशं दाजीदेवं कृपानिधिं नमामि टाकळीक्षेत्रे गोदातीरनिवासिनं. मराठालाडवंशस्थं पिप्पलग्रामपावकं गङ्गाजीबापुनामानं वन्दे गोदात्मजं शिवम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. सज्जनो, या व्यासवाणी फेसबुक पेजच्या माध्यमातून आज या सत्संग मालिकेमध्ये आजचं पुष्प गुंफत असताना, आजचं पुष्प सर्व विद्वज्जन, उपस्थित सर्व विद्वज्जन तसंच भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना सर्वप्रथम लाईव्हवर उपस्थित असणाऱ्या सर्व विद्वज्जनांच्या चरणी
विनम्र अभिवादन करतो, भगवंताला विनम्र अभिवादन करतो. सर्व सद्गुरू महात्म्यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या सेवेला प्रारंभ करतो. आजचा विषय आपल्याला ज्ञात आहे की कर्माचा सिद्धांत, कर्मविपाक सिद्धांत या विषयावर चिंतन मांडावं असा विचार केला. कारण आजकालच्या या युगामध्ये विज्ञान युग म्हणवल्या जाणाऱ्या या पाश्चात्यांचं अनुकरण करण्याकडे जास्त कल असणाऱ्या या युगामध्ये कुठेतरी आपली जी भारतीय संस्कृती आहे, आर्य सनातन वैदिक संस्कृती आहे, या संस्कृतीकडे कुठेतरी कानाडोळा केला जातोय आणि पाप पुण्य, चांगलं वाईट या सगळ्याचा कुठेतरी विवेक बाजूला पडत चाललाय आणि पाश्चात्यांचं अनुकरण करता करता चार्वाकाची ज्याप्रमाणे भोगप्रधान विचारशैली आहे, या विचारशैलीचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रसार होत चाललाय, अनुकरण होत चाललंय आणि ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः अशा विचाराने प्रवृत्त झालेले अनेक लोक केवळ भोगवादी संस्कृतीच्या आहारी जाऊन पुढचा विचार, कर्मांचा विचार, आपण काय करतोय, त्याच्यानं काय होणार आहे, या सगळ्यांचा जो दूरगामी विचार आहे, हा विचार न करता भोगामध्ये प्रवृत्त होत चाललेले. तेव्हा कुठेतरी या चिंतनाच्या माध्यमातून, कारण हे जे चिंतन आहे कर्मविपाकाचं, या चिंतनाच्या माध्यमातून कुठेतरी बुद्धीला एक हलवून जागं केल्यासारखं काम जर करता आलं तर तो एक प्रयत्न आहे. कर्माचा सिद्धांत या विषयावर बोलत असताना, चिंतन मांडत असताना श्रीमद भागवतामध्येच आपण निरूपणासाठी म्हणून एखादा श्लोक घेतो. त्याप्रमाणे श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंधामध्ये भगवान गोपालकृष्ण आणि नंदबाबांचा संवाद आहे. या संवादाच्या दरम्यान भगवान गोपालकृष्ण नंदबाबांना एक श्लोक भगवंताच्या मुखी भागवतात दिलेला आहे. कर्मणा जायते जंतुः कर्मणैव विलीयते सुख दुःखं भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते. सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते. या श्लोकामध्ये भगवंत नंदबाबांना सांगतात की नंदबाबा, कर्मणा जायते जंतुः, प्रत्येक जीव हा त्याच्या कर्मानुसार आयुष्य जगत असतो, त्याला सुखदुःख प्राप्त होत असतात. श्रीमद भागवतामध्ये ज्याप्रमाणे नंदबाबांना गोपालकृष्ण सांगतात, त्याचप्रमाणे अध्यात्म रामायणामध्ये देखील जेव्हा रामप्रभू वनवासाला निघालेले, तेव्हा वनवासाला निघाल्यानंतर जेव्हा ते गुहकाकडे थांबलेले आणि गुहकाने रामप्रभूंची सेवा केली आणि सेवा केल्यानंतर वनवासी असल्या कारणाने गुहकाने जरी चांगली शय्या देण्याचा प्रयत्न केला तरी रामप्रभूंनी सांगितलं की हे बाबा, मी सध्या वनवासी आहे आणि त्यामुळे वनवासाला जे योग्य आहे अशीच शय्या तिचा मी स्वीकार करेन, असं म्हणून भगवंत गवताने तयार केलेल्या शय्येवर पहुडले, पाचोळ्याने तयार केलेल्या शय्येवर पहुडले जमिनीवर आणि उशाला त्यांनी जरा उशीला काहीतरी पाहिजे म्हणून उशासाठी एक लाकडाचा वाळलेला उंडका त्यांनी डोक्याशी ओढला आणि त्याची उशी करून भगवंत झोपले. हे लक्ष्मणाला पाहिलं आणि लक्ष्मणाला प्रचंड दुःख झालंय की सर्व राजवैभवामध्ये लोळणारा माझा दादा, माझा प्रभू, माझा श्रीरामचंद्र, माझा भगवंत आज गवतावर जमिनीवर झोपतोय लाकडाची उशी करून. तेव्हा लक्ष्मण रडू लागला, हुंदका देऊन रडू लागला. तेव्हा गुहकाचा आणि लक्ष्मणाचा संवाद आहे. या संवादामध्ये रामप्रभूंनी लक्ष्मणाला केलेला उपदेश, काय श्लोक आहे तो अध्यात्म रामायणात आलेला आहे की सुखस्य दुःखस्य न कोपि दाता परो ददातीति कुबुद्धिरेषा अहंकरोमीति वृथाभिमानः स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोका. आपल्याला आयुष्यामध्ये हे लक्ष्मणा जे सुख किंवा दुःख प्राप्त होतं, हे सुख दुःख दुसरं तिसरं कोणी आपल्याला देत नाही. आपलंच कर्म
हे आपल्याला सुखदुःख देत असतं. कर्म 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 म्हणजे काय? सर्वप्रथम आपल्याला कर्माचा सिद्धांताचा विचार करत असताना कर्म म्हणजे काय याच्याबद्दल थोडक्यात चिंतन करायचंय. श्रवणासाठी अनेक विद्वज्जन मंडळी लाईव्हवर उपस्थित आहेत. फार शास्त्राचा किंवा शास्त्राची फार अवघड वचनं या ठिकाणी मांडून किंवा फार क्लिष्टपणाने बोलून सांगण्यापेक्षा अगदी सर्वसामान्य साध्या भाषेत कसं मांडता येईल याचा मी प्रयत्न करतोय. जसं बुद्धीला पेलेल, जसं भगवंत प्रेरणा देईल, गुरुमाऊलींच्या आज्ञेने जशी प्रेरणा होईल त्याप्रमाणे साध्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतोय. कर्म म्हणजे काय? कर्माचा सिद्धांत सांगत असताना कर्म म्हणजे काय या बाबतीत विचार करताना सर्वसामान्य आपण विचार जर केला तर कर्म म्हणजे आपण ज्या करतो त्या सर्वसामान्य क्रिया. याच्यामध्ये काय? उठणं, बसणं, खाणं, पिणं, झोपणं, प्रवास करणं, चालणं, फिरणं, अजून कोणाला बोलणं, कोणाचं ऐकणं, अशा अनेक क्रिया या कर्मामध्ये येतात. आणि या कर्माच्या ज्या क्रिया आहेत या क्रिया याला म्हणायचं कर्म, सामान्य कर्म. पण हे कर्म करत असताना ती जी आपण क्रिया करतो त्या क्रियेचा परिणाम कुठेतरी काही होत असतो. आणि या क्रियेचा जो परिणाम होणार आहे तो परिणाम भौतिक वर दिसणारा परिणाम वेगळा. पण या कर्म करत असताना मी कर्म करतोय ही भावना ठेवून कर्त्याने कर्म करण्याच्या बुद्धीने हे कर्म केलेलं असतं, प्रेरणेने कर्म केलेलं असतं. आणि या प्रेरणेतून कर्म करत असताना त्या कर्माचा जो परिणाम किंवा जे कर्म त्या कर्त्याला चिकटतं आणि ते चिकटल्यानंतर त्या कर्म केलं की त्याचं फळ हे माणसाला मिळतं. हा कर्माचा सिद्धांत सर्वसामान्य सिद्धांत आहे. थोडक्यात सांगायचं जर केलेलं जे कर्म आहे ते भोगावं लागतं आणि भोगल्याशिवाय कर्म संपत नाही. प्रारब्ध कर्मणां भोगादेव क्षयः. आता हे कर्म म्हणजे काय? तर कर्माचे सर्वसामान्यप्रमाणे 3 भाग पडतात: संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. हे कर्माचे 3 भाग आपल्याला सर्वसामान्यप्रमाणे त्याचं चिंतन करता येतं की कर्माचे विभाग कोणते. तर पहिला भाग आहे संचित, दुसरं प्रारब्ध आणि तिसरं क्रियमाण. दासबोधामध्ये सुद्धा रामदास स्वामी वर्णन करतात, केले ते क्रियमाण, झाले ते संचित म्हण, प्रारब्ध ते जाण, उरीत उरलेले. संतांनी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या शब्दांमध्ये आपल्यासमोर कर्माचे हे विभाग मांडलेले. क्रियमाण कशाला म्हणायचं, प्रारब्ध कशाला म्हणायचं, संचित कशाला म्हणायचं. क्रियमाणाचा विचार आधी करूया. क्रियमाण म्हणजे फलद्रूप होणारं कर्म, तत्काल फल देणारं कर्म. उदाहरणार्थ जेवण केलं, माणसाला भूक लागली म्हणून माणसानं जेवण केलं, हे कर्म केल्यानंतर भूक मिटली ही त्याचं लगेच फळ मिळालं. त्यानंतर म्हणजे ते कर्म संपून लगेच फलद्रूप होतं आणि लगेच संपतं. उदाहरणार्थ अनेक अशी गोष्टींनी विचार करता येईल. समजा कोणाला आपण कोणाशी भांडण केलं, कोणाला अपशब्द बोललो आणि त्याने आपल्या तोंडात लगावली, श्रीमुखात लागली, थोबाडीत मारली, झालं. आपण केलेलं शिव्या देण्याचं कर्म हे थोबाडीत खाऊन भोगून संपलं. अशा पद्धतीने ते फलद्रूप झालं. पण सगळीच कर्म तत्काल फलद्रूप होत नाही. त्याचा कुठेतरी संचय होत राहतो आणि ते साठत असतात. कारण प्रत्येक कर्म लगेच फळ देणारं असतं असं नाही. संचित कशाला म्हणायचं? या कर्माच्या बाबतीत विचार करत असताना सर्वप्रथम एक विचार लक्षात घेण्याचं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे की कर्माचं स्वातंत्र्य कोणाला आहे. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये बोलतात, या नरदेहाचे निलागवेगे, सार्थक करावे संत संगे, नीच योनी दुःख मागे बहुत भोगिल्या. मागच्या ज्या नीच योनी आपण भोगलेल्या 84 लक्ष योनींचा फेरा पार करून आपण मनुष्य योनीला प्राप्त होतो वगैरे वगैरे आपण नेहमीच ऐकत आलेलो आहे. पण प्रश्न लगेच पडतो की कर्म म्हणजे कोणत्या जन्मात केलेलं कर्म, नेमकं कर्म कोणतं? जर मुंगी माणसाला चावली तर मुंगीचं कर्म झालं का?
मुंगीने माणसाला चावून त्रास दिला, मग मुंगीच्या माथी माणसाला त्रास दिल्याचं पाप लागलं का? किंवा सर्पदंशाने एखादा माणूस मरण पावला तर त्या सापाला त्या माणसाला मारण्याचं पाप लागलं का? याचं उत्तर जर विचार करायला गेलं तर नाही, असं स्पष्टपणे शास्त्रांमध्ये विचारांमध्ये पाहायला मिळतं. कारण काय, मनुष्य योनी आहे, या मनुष्य योनीमध्येच फक्त कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे किंवा त्या कर्माची नोंद त्या ठिकाणी केली जाते, असं बरेच ठिकाणी विचार पाहायला मिळतो. आणि असं म्हणलं गेलेलं आहे की जेव्हा पाप आणि पुण्य हे बरोबर होतात तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. आणि मनुष्य जन्म योनी ही केवळ कर्मयोनी आहे, बाकीच्या सगळ्या भोगयोनी आहेत. बाकीच्या कुठल्याही योनीमध्ये नवीन कर्म नोंदवल्या जाण्याची सोय नाही. त्यामुळे तिथे पुण्यही केल्याचं फरक नाही, पापही केल्याचं त्या ठिकाणी नोंद होत नाही. केवळ मनुष्य जन्मामध्ये पाप पुण्याची नोंद केल्या जाते. तर संचित कशाला म्हणायचं, थोडक्यात सांगायचं म्हणजे आजपर्यंत आपले जे मनुष्य जन्म झालेले आहेत, या मनुष्य जन्मांमध्ये, मग या जन्मात असो किंवा मागच्या अनेक जन्मांमध्ये जे काही आपल्या हातून कर्म घडलेले आहे, पुण्य असेल किंवा पाप असेल, या पापाची जी नोंद आहे किंवा हे जे साचलेलं सगळं कर्म आहे, जे तेव्हाचे तेव्हा फलद्रूप झालं नाही, असं कर्म जे अजून कसं आहे, कर्म फलद्रूप होण्यासाठी, फल याच्या शब्दाचा जर विचार केला, फलद्रूप होण्यासाठी, तर ते फळ आधी पिकावं लागतं. काही काही कर्म अशी असतात की ती केल्यानंतर लगेच पिकत नाही, त्यांना पिकवत ठेवावं लागतं. चित्रगुप्त पिकवत ठेवतो आणि कर्म जेव्हा पिकतं, खाण्यास योग्य होतं, भोगण्यास योग्य होतं, तेव्हा ते कर्म प्रारब्धाच्या रूपाने भोगायला मिळतं. पण ते जे साठलेलं सगळं ते कर्म आहे त्याला संचित म्हणायचं. उदाहरणार्थ शेतकऱ्याने बियाणं पेरलं, शेतकऱ्यानं बियाणं पेरलं, पण पेरल्यानंतर लगेच त्याला धान्य आलं, उगवलं आणि त्याने लगेच ते पोटात भरून घेतलं, असं होत नाही. तर बी पेरल्यानंतर 6 महिन्यापर्यंत, 8 महिन्यापर्यंत, काही काही पिकांना वर्षभरापर्यंत वाट पाहावी लागते. आणि वाट पाहिल्यानंतर 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, वर्षभरांनी त्याला ते पीक मिळतं. उदाहरणार्थ रामायणातला किंवा पुराणातल्या कथांचा विचार जर करायला गेलं तर दशरथाचं कर्म बघा. दशरथाच्या हातून चुकून श्रावण बाळाचा वध झाला आणि श्रावण बाळाचा वध झाल्यानंतर कथा प्रसिद्ध आहे की श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दशरथाला शाप दिला की हाय तू आमचा मुलगा मारलास, ज्याप्रमाणे आम्ही पुत्रशोकाने देहत्याग करतोय त्याच प्रमाणे तू सुद्धा पुत्रवियोगाने, पुत्रशोकाने देहत्याग करशील. आता तेव्हा दशरथाच्या हातून कर्म घडलं, पण दशरथाच्या हातून कर्म घडल्यानंतर सुद्धा दशरथाला लगेच ते कर्म त्या ठिकाणी फलद्रूप झालं नाही. दशरथाला ते कर्म फलद्रूप होण्यासाठी आधी ते संचिताच्या रूपात जमा झालं आणि संचिताच्या रूपात जमा झाल्यानंतर जेव्हा वसिष्ठांच्या कृपेने, ऋष्यशृंगांच्या मदतीने पुत्रकामेष्ठी यज्ञाधिक उपाय केले, त्यातून 4 मुलं दशरथाला झाली. ती मुलं झाल्यानंतर रामही जन्माला आला. मग रामाला वनवासाला जायची वेळ आली आणि राम वनवासाला गेल्यानंतर रामाच्या शोकाने दशरथांना पुत्रशोक झाला, पुत्रवियोग घडला आणि तो सहन न झाल्यामुळे दशरथाला प्राण सोडावे लागले आणि ते तेव्हा केलेलं श्रावणवधाचं कर्म आत्ता फलद्रूप झालं. उदाहरणार्थ काय की कर्म हे संचिताच्या रूपात दबा धरून बसलेलं असतं. संधी मिळाली की, फलद्रूप होण्याची संधी मिळाली की ते कर्म लगेच त्या ठिकाणी प्रकट होतं प्रारब्धाच्या रूपामध्ये. उदाहरणार्थ एकदा धृतराष्ट्राने महाभारताचं युद्ध झाल्यानंतर कृष्णाला विचारलं की म्हणे, कृष्णा मी असं काय पाप केलं होतं रे की ज्या योगाने मला माझी 100 मुलं डोळ्यासमोर मेल्याचं पाहावं लागलं, एवढं दुःख सहन करावं लागलं, असं कोणतं पाप मी केलं रे कृष्णा? तेव्हा कृष्णाने धृतराष्ट्राची दया येऊन अंतर्ज्ञानानं त्याचा पूर्वजन्म किंवा पूर्वकर्म काय ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर भगवान गोपालकृष्णाने सांगितलं की हे धृतराष्ट्रा, जवळपास 50 जन्मांपूर्वीची ही गोष्ट आहे की त्यावेळी तू एक पारधी होतास, शिकारी होतास. पारधी म्हणल्यापेक्षा एक शिकारी होतास. जनावरांची शिकार करणं, त्यातून जे काही
उपजीविका करता येईल, त्यातून काही मांस मिळवणं, उपजीविका करणं, तेव्हा तू असा शिकारी होतास. आणि त्या शिकारीच्या नादामध्ये एकदा तू पक्ष्यांना मारत असतानास एकदाच भरपूर पक्षी मिळावेत म्हणून एक भलं मोठं झाड होतं. ते झाड तू पेटवून दिलंस आणि ते झाड पेटवून दिल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास त्या झाडावर जी छोटी छोटी मोठी मोठी पक्षी जे होती, पाखरं होती, ती उडून गेली. पण लहान लहान पिल्लं त्यांना अजून नीटसं उडता येत नाही. अशी जवळपास 100 पिल्लं त्या आगीत होरपळून त्यांना मृत्यू प्राप्त झाला. आणि त्यावेळी कर्माच्या हिशोबाने त्या मोठ्या पक्ष्यांना ज्याप्रमाणे आपल्या पिलांना मरताना पाहण्याचं नशिबी आलं, त्याचप्रमाणे त्यांच्या मनातून लागलेला, त्यांच्या अंतःकरणातून लागलेला जो तळतळाट होता किंवा शाप होता, त्या ठिकाणी जे कर्म झालं होतं ते कर्म तुझ्या वाट्याला आलं. बघा, 50 जन्मानंतर सुद्धा हे कर्म त्याच्या वाट्याला आलं. 50 जन्म होईपर्यंत याला 100 मुलं कधी होतील, कारण 100 मुलं समोर मेल्याचं दुःख ह्याला पचवण्याचं ते कर्म ह्याला परतून वापस येणार आहे. ती 100 मुलं होईपर्यंत ते कर्म संचिताच्या रूपात दबा धरून बसलेलं आहे. आणि जेव्हा धृतराष्ट्राला या जन्मामध्ये ऋषींच्या कृपेने 100 पुत्र प्राप्त झाले, तेव्हा धृतराष्ट्राच्या समोर ते दुःख भोगण्याचं त्याचं फलद्रूप झालं. आणि अशा पद्धतीने संचितातूनच प्रारब्ध जन्माला येतं. संचिताचाच उगम त्या प्रारब्धाचा आहे. कसं आहे माहिती आहे का, की संचित म्हणजे काय, संचितामध्ये जे फल अजून ज्या कर्माने फल द्यायला सुरुवात केलेली नाही आहे त्याला अनारब्ध संचित म्हणतात. आणि ज्या कर्माने संचितातल्या साठलेल्या कर्माने फळ द्यायला सुरुवात केली आहे त्याला आरब्ध कर्म म्हणजेच प्रारब्ध असं म्हणतात, जे सुरू झालेलं आहे. म्हणजे फळ द्यायला ज्या कर्माने सुरुवात केलेली त्याला म्हणायचं प्रारब्ध. आणि अशा पद्धतीने थोडक्यात सांगू का, आणि हे प्रारब्ध कसं आहे की संचिताचं गाठोड मागं आपलं जे साठलेलं आहे, त्या साठलेल्या गाठोड्यातून जे पिकलेले आंबे आहेत किंवा जी पिकलेली फळं आहेत, चित्रगुप्त आपल्या सगळ्या कर्माचा हिशोब ठेवतो. आपण गमतीने म्हणतो चित्रगुप्त म्हणजे काय, तर खरोखरच गमतीने म्हणल्यापेक्षा बारकाईने जर चिंतन केलं तर असाच अर्थ आहे की जो गुप्तपणे आपल्या सगळ्या कर्मांची चित्र घेत असतो, फोटो काढत असतो. आणि असा हा चित्रगुप्त आपण केलेलं कर्म दुसरं तिसरं कोणाला दिसलं की नाही माहिती नाही, पण पाहणारा एक प्रसिद्ध गीत आहे बघा, आकाशाचा डोळा सारे खेळ तुझे पाही, सावधान होई वेड्या सावधान होई. की हे कर्म पाहणारा तो चित्रगुप्त, त्याच्याकडे मात्र बरोबर त्याची नोंद ठेवल्या जाते, परमेश्वर पाहत असतो. आणि या संचिताच्या गाठोड्यातून प्रारब्ध म्हणून तो काय करतो, जे कर्म फलद्रूप होण्यासाठी सिद्ध झालेलं आहे असं एक ओंजळभर कर्म किंवा काही वाटा त्या कर्माचा जे प्रारब्ध पक्व झालेलं आहे असं संचितातलं कर्म काढून त्या जीवात्म्याला देतो आणि सांगतो, जा आता जन्म घे, हे भोग, आणि भोगून मग पुन्हा ये. आणि असं करत असताना हे जे कर्म आहे, माणूस पुन्हा ते कर्म घेतो, पृथ्वीवर जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर मग अमुक वर्षी त्याचा अपघात होतो, अमुक वर्षी त्याचं लग्न होतं, अमुक वर्षी त्याला धनलाभ होतो, अमुक वर्षी त्याची बढती होते. अनेक प्रकारे आपण बघतो सुख दुःख आयुष्यामध्ये, सुखामागून दुःख, दुःखामागून सुख हे चालतच राहतं. आणि अशा पद्धतीने अनेक सुखदुःखांशी सामना करत करत शेवटी कोणी आत्या, कोणी मामा, कोणी काका या सगळ्यांच्या स्नेहामध्ये गुंतो, कोणाशी भांडतो. हे सगळं करत असताना एक 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 पुन्हा बंध तुटत जातात आणि पुन्हा तेवढं प्रारब्ध भोगून झालं, तेवढं सुखदुःख भोगून झालं की तो संत पुन्हा तिकडे यमाच्या दरबारी जातो. आणि तोपर्यंत त्या संचितातलं दुसरं प्रारब्ध पिकून तयार असतं किंवा या जन्मात केलेलं काही कर्म ते सुद्धा संचिताच्या गाठोड्यात जाऊन पडलेलं असतं. संचिताचं गाठोडं रिकामं होता होत नाही, इतक्या सहजासहजी नाही. त्याचा उपाय आपल्याला शेवटी बघायचा. आणि त्यामुळे जीव पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आणि अशा पद्धतीने हे कर्म समर्थ रामदास स्वामी सुद्धा मनाच्या श्लोकात म्हणतात, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. माणसाचा जन्म हा त्या कर्माच्या आधारानेच माणूस जन्माला येत असतो. हे प्रारब्ध भोगण्याकरताच त्याला जन्म घ्यावा लागतो. आणि या प्रारब्धाची गंमत अशी आहे
की हे प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही, भोगूनच संपावं लागतं. प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षयः, भोगल्याशिवाय प्रारब्ध कर्म संपत नाही. कितीही जरी प्रयत्न केलं, एके ठिकाणी श्लोक पाहायला मिळतो, हरिणापि हरेणापि ब्रह्मणापि सुरैरपि ललाटे लिखिता रेषा परिमार्ष्टुम न शक्यते. कितीही हरी असो, हर असो, कोणीही असो, म्हणजे थोडक्यात कितीही जरी सामर्थ्यवान असला तरी सुद्धा त्याला प्रारब्ध कर्म भोगल्याशिवाय त्याच्यातून सुटका नाहीये. नाभुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि अनादाविह संसारे कूटस्थमिव तिष्ठती. आपण केलेलं जे कर्म आहे ते कर्म आपल्यालाच भोगावं लागतं आणि आपल्याला भोगावंच लागतं. दोन्हीकडे विचार, आपल्यालाच भोगावं लागतं आणि आपल्याला भोगावंच लागतं, त्याच्यातून सुटका होत नाही. कुठपर्यंत? कल्पकोटी शतैरपि, कोट्यावधी कल्प जरी उलटले तरी आपण जे केलेले कर्म आहेत ते भोगल्याशिवाय कितीही जरी वेळा ते चुकवलं तरी त्याच्यातून सुटका होत नाही. या बाबतीत अनेक पद्धतीने चिंतन करता येतं. कल्पकोटी शतैरपि, कल्प म्हणजे किती कल्प? कल्पाच्या बाबतीत थोडक्यात ज्योतिषशास्त्राच्या गणिताचा विचार जर बघितला तर कल्प म्हणजे किती? आपण थोडंसं कालगणनेकडे विचार जर केला तर कालगणनेनुसार 4 युग आहेत. कोणती? कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आणि अशा या 4 युगांमध्ये कृतयुगाची वर्ष किती आहेत? तर कृतयुगाची वर्ष 17,28,000 वर्ष कृतयुगाची. त्यानंतर त्रेतायुग, ज्याच्यामध्ये रामावतार झाला, त्या त्रेतायुगाची वर्ष किती? तर 12,96,000 वर्ष ही त्रेतायुगाची आहेत ज्योतिषशास्त्राच्या कालगणनेनुसार. त्यानंतर द्वापार युगाची वर्ष किती? 8,64,000 वर्ष द्वापार युगाची. कलियुगाची वर्ष किती? तर 4,32,000 वर्ष कलियुगाची. अशा पद्धतीने ही एक चौकडी होते. 4 युग जेव्हा एकामागून एक पूर्ण होतात म्हणजे 17,28,000 वर्ष, 12,96,000 वर्ष, 8,64,000 वर्ष आणि 4,32,000 वर्ष ही चतुर्युगी जेव्हा पूर्ण होते, संपते, तेव्हा एक महायुग पूर्ण होते. आणि अशी 71 महायुग जेव्हा होतात तेव्हा एक मन्वंतर होतं, एक मनु होतं. सध्या मन्वंतर 71 महायुगानंतर एक मन्वंतर, आणि एका मन्वंतरामध्ये एक महायुग झाल्यानंतर एक संधिकाल असतो. एक महायुग झाल्यानंतर एक संधिकाल मध्ये एक छोटा प्रलय असतो. त्याची वर्ष किती? छोटा म्हणजे किती? तर कृतयुगा एवढी त्याचा अवधी असतो. जेवढी वर्ष कृतयुगाची आहेत म्हणजे 17,28,000 वर्षांचं कृतयुग, तेवढा एका महायुगानंतर, एका मन्वंतरानंतर एक गॅप असतो, संधिकाल असतो, जलप्रलय असतो. आणि अशी 71 महायुग झाल्यानंतर, अशी 71 महायुग, या महायुगांचं गणित जर बघायला गेलं तर 14 मन्वंतर अधिक 14 संधिकाल, म्हणजे एक मन्वंतर झाल्यानंतर एका कृतयुगा एवढा प्रलय, पुन्हा पुढचं मन्वंतर सुरू, असं करता करता 14 मन्वंतर आणि मधले 14 प्रलयकार, संधिकाल यांचा जर विचार केला तर कल्प, हे सगळं झाल्यानंतर एक कल्प होतं. आणि कल्पाचं गणित जर संख्या काढायची म्हणलं तर 4,32,00,000,000 वर्ष या कल्पाची होतात. आणि या ठिकाणी वर्णन असं केलेलं आहे की नाभुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि. एक कल्प नाही, कोट्यावधी कल्प जरी गेले तरी सुद्धा नाथ महाराज सुद्धा म्हणतात ना, होणारं जाणारं न चुके कल्पांती वावगी कुंथा कुंथ करोनी काय. त्यामुळे हे कर्म चुकतच नाही. आणि कसं चुकत नाही? एके ठिकाणी वर्णन आहे, यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम एवं पूर्वकृतं कर्म कर्तारम अनुगच्छति किंवा कर्तारम अनुधावती. ज्याप्रमाणे
हजारो गायींच्या कळपामध्ये आपण बघतो, देशी गायींच्या कळपाबद्दल बोलतोय बरं का, गायींचा कळप आहे, आपण बघतो फिरणारे कळप. या कळपामध्ये त्या गायीचं वासरू कितीही जरी दूर असलं आणि त्या वासराला दूध पिण्यासाठी सोडलं की हजारो गायींमध्ये ते वासरू बरोबर आपल्याच गायीला जाऊन विलगतं. ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे केलेलं कर्मसुद्धा, फार सुंदर उपमा दिली, केलेलं कर्मसुद्धा जो करता जीवात्मा आहे त्यालाच जाऊन भेटतं, त्यालाच जाऊन भिडतं. आणि म्हणजे ज्यानं जे कर्म केलेलं आहे ते काहीही केलं तरी त्या कर्मातून त्याला सुटका नाही. आणि या कर्माच्या बाबतीत गंमत बघा कशी होते की प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षया. हा पण सिद्धांतच आहे की प्रारब्धाचं कर्म हे भोगूनच संपवावं लागतं. उदाहरणार्थ, एकदा गरुड एवढा मोठा पराक्रमी की त्या गरुडाने युद्ध करता करता भगवान नारायणांना सुद्धा जेरी सांडलं वगैरे वगैरे वर्णन आपण ऐकतो. आणि नारायणांनी गरुडाला विचारलं, प्रसन्न झाले गरुडाच्या पराक्रमावर आणि गरुडाला म्हणतायत की गरुडा, अरे काय रे तुझा पराक्रम, वा, तुझ्या पराक्रमावर मी खुश आहे, तुला काय पाहिजे ते मागून घे. गरुड म्हणाला, तुम्ही मला देणारे कोण? जर तुम्ही मला दिलं, मी तुम्हाला मागितलं, तुम्ही मला दिलं, तर माझ्यापेक्षा तुम्ही मोठे. अरे पराक्रमाने तर मी मोठा आहे, मला युद्धात हरवू शकत नाही म्हणून वरदान देऊन माझ्यावर उपकार करू पाहताय का? अजिबात नाही. तुम्हालाच काय मागायचं असेल तर मागा. तेव्हा भगवंतांनी लीला करून त्या गरुडाला माझं वाहन हो असं सांगितल्यानंतर गरुडाने हात जोडून भगवंताचं वाहन होणं स्वीकारलं. ठीक, इत्यादी कथा. इतका पराक्रमी असणारा गरुड, तो विनितेचा मुलगा, त्याला वैनतेय म्हणलेले वेदांमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आलेला आहे. तर असा हा वैनतेय गरुड एवढा पराक्रमी असणारा, त्याची आई विनिता, तिचं मरण जवळ आलं. एका ठिकाणी कथा येते आणि तिचं मरण जवळ आल्यानंतर गरुडाने विचार केला, आपण एवढे पराक्रमी आणि आपल्या आईचं मरण जर आपण वाचवू शकलो नाही, आईला मरणापासून वाचवू शकलो नाही, तर आपल्या पराक्रमाचा काय अर्थ? लोक चीतू करतील आपली. तेव्हा काहीही करून आईला वाचवलं पाहिजे. आईला त्यापासून आपण मृत्यूच्या तडाख्यातून वाचवलं पाहिजे. म्हणून गरुडानं काय केलं की विनितेला त्या पाताळ लोकातून घेतलं, पाठीवर घेतलं. ती आसन्न मरण अवस्थेमध्ये होती. तिला पाठीवर घेतलं आणि पाठीवर घेऊन त्याने गरुड भरारी घेतली थोडक्यात. आणि सगळ्या त्रिभुवनामध्ये सगळे ग्रह गोल सगळे त्याने धुंडाळले. मृत्यू कुठं पोचू शकणार नाही. विनोदानंच सांगायचं झालं तर नासाची सुद्धा नजर पडली नाही असा एक ग्रह अजून त्याने शोधला. आणि तो ग्रह शोधून त्या ग्रहावर सूर्यप्रकाश अत्यंत कमी वेळ पडायचा. सूर्यमालेत त्या ग्रहाच्या सूर्यमालेतला सगळ्यात लांबचा ग्रह, सूर्यप्रकाश फार कमी पडायचा वगैरे वगैरे. नेहमी जास्त करून अंधार असायचा त्या ग्रहावर, किंवा त्या ग्रहाचा असा भाग ज्या ठिकाणी खूप जास्त काळ अंधार असतो अशा ठिकाणी तो गरुड गेला आपल्या आईला घेऊन. आणि तिथे गेल्यानंतर त्याने बघितलं मोठमोठे पर्वत होते. त्या पर्वतांच्या पायथ्याशी त्या भल्या मोठमोठ्या गुहा होत्या. त्या एका गुहेमध्ये गरुड त्या ठिकाणी गेला आणि त्या गुहेमध्ये गेल्यानंतर त्या अंधारा काळोख्या गुहेमध्ये भुयारामध्ये गरुडाने आपल्या आईला त्या ठिकाणी नेऊन ठेवलं. आणि नेऊन ठेवल्यानंतर आता जरा हास्यहुस्य करायला लागला की एवढा अंतर आपण पार करून आलो आणि आईचं मरण आता भ्यायची काही गरज नाही आहे, कारण आईला अशा सुरक्षित जागी आणलं की जी जागा कोणालाच माहिती नाही आणि तिथे आपण आता आईला आणलं. आता आपल्याला भीती बाळगायची गरज नाही, आता आपल्या आईचं मरण टळलं. असा विचार करून गरुड त्या अंधाऱ्या गुहेमध्ये शांतपणे बसलाय. तेवढ्याच त्याला घंटा वाजल्याचा आवाज आला. गरुड म्हणाला, इथे कोण घंटा वाजवत आहे, कशाचा आवाज आहे? म्हणून गरुडाने इकडं तिकडं पाहिलं. जरा काळाकुट्ट अंधार होता. त्याने जरा हातानेच चाचपून पाहिलं तर त्या ठिकाणी त्याला घुंगरू गळ्यात घंटा बांधलेलं घागरमेळावर बांधल्यासारखं एक काहीतरी प्राणी हाताला लागला. प्राणी काय म्हणून बघितलं ते भला मोठ्या शिंगाचा एक रेडा होता. त्या रेड्याला हात लावून पाहिला की हा रेडा इथे कसा काय आला. म्हणून त्या रेड्याला चाचपून बघत असताना त्या रेड्यावर बसलेला एक मानव आकृती किंवा एक कोणीतरी त्या रेड्यावर बसलेला आहे, मानव म्हणता येणार नाही, त्या रेड्यावर कोणीतरी बसलेलं आहे, कोणीतरी आकृती म्हणून चाचपून पाहायला लागलं. तर आणि हात लावून बघितलं, हात पाय दिसत आहेत. कोण आहेस बाबा तू? त्या रेड्यावर बसलेल्या त्या आकृतीने सांगितलं की मी यमधर्म, मी यमराज, प्राण्यांचे मृत्यूहरण करणारा मी यमराज आहे.
अरे बाबा, तू इथे कुठून आलास? तुझ्यापासून वाचवण्यासाठी तर मी आईला इथे घेऊन आलो, आणि तू इथे कसा काय आलास? अरे माझ्या एवढं जलद गतीने कोणालाच प्रवास करता येत नाही, आणि तू माझ्या आधी इथे कसा काय पोचलास? यमराज म्हणाले डोक्याला हात लावून, गरुडा बाबा, बरं झालंस तू माझं केवढं मोठं काम केलंस. म्हणे काय झालं? म्हणे गरुडा, तुझ्या आईचं मरण एवढ्या गुहेमध्ये इथं लिहिलेलं होतं प्रारब्धाने. मी केव्हाचा येऊन 1 तासभर झाला म्हणे, मी इथे विचार करत बसलो की ही बया इथे यायची कशी, ही बसली पाताळ्यामध्ये, ही इथे येणार कधी, मी तिला मारणार कधी. गरुडा, फार बरे उपकार केलेस माझ्यावर की तिला इथे आणलंस. यमानं आपला पाश टाकला आणि तिचे प्राण हरण केले. म्हणजे विचार करण्याची गोष्ट अशी आहे की प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षया. हे प्रारब्ध कर्म कोणालाच चुकत नाही. आणि गंमत अशी होते पुन्हा की प्रारब्ध भोगत असताना जी बुद्धी असते, एक सिद्धांत आहे की प्रारब्ध कर्म भोगत असताना बुद्धी कर्मानुसारेणे, ज्याप्रमाणे माणसाचं कर्म आहे त्याप्रमाणे माणसाला कर्म करण्याची बुद्धी होते. उदाहरणार्थ, प्रारब्ध भोगत असताना जर कोणी सत्वगुणी माणूस असेल आणि त्याच्या वाट्याला काही प्रारब्ध आला असेल, प्रारब्धाचा भोग भोगायचा आहे, त्याला काही दुःख भोगायचं आहे, तर सत्वगुणी माणूस असेल, सात्विक माणूस असेल, तर त्याला वाटतं उद्या एकादशी आहे, जरा कडक एकादशी करूया, उपवास तपास करूया आणि देवाची उपासना करूया. आता ही उपासना करत असताना तो काय करतो की दिवसभर निर्जला एकादशी आहे, उन्हाळ्याच्या दिवसात नेमकी, त्याला वाटतं नाही जरा कडक उपासना करावी, म्हणून दिवसभर तो पाणी पित नाही, काही अन्न खात नाही, दिवसभर कडकडीत उपवास करतो. आणि उपवास केल्यानंतर संध्याकाळी भगवंताची प्रार्थना वगैरे करून, विष्णुस्मरण वगैरे, विष्णू सहस्रनाम वगैरे इत्यादी त्याचा पाठ करून तो शांत बसतो. पण झालं काय? हे सगळं करत असताना दिवसभर उपवाशी राहणं, त्याच्यातून होणारा त्रास, म्हणजे कुठलं तरी मागचं त्याच्या वाट्याला आलेलं कर्म दुःखाच्या रूपात जे फलित होणार होतं, ते कर्म त्याने या मार्गाने संपवलं. आता हाच जर तमोगुणी माणूस असेल, उपाशी राहून दुःख होणं किंवा कर्म संपणं, हाच जर तमोगुणी माणूस असेल, तर त्याच्या बाबतीत काय होतं की उदाहरणार्थ त्याच्या घरचं कोणी नातेवाईक आजारी पडतं, पत्नी आजारी पडते, मुलं बाळं आजारी पडतात, किंवा अजून काही घरगुती संकट येतं, त्या संकटामुळे त्याला ऑफिसला जायला उशीर होतो, स्वयंपाक तयार असतो, पण तयार असलेला स्वयंपाक त्याला जेवण करायला वेळ मिळत नाही, तो पटकन जातो आणि तसंच ऑफिसला निघून जातो. निघून गेल्यानंतर ऑफिसच्या कॅन्टीनला काहीतरी अडचण असते, तिथेही सुट्टी होते, तिथेही त्याला जेवायला मिळत नाही, तिथेही उपाशी राहतो, शेवटी संध्याकाळपर्यंत त्याला उपाशी राहावं लागतं. अशा पद्धतीने त्याचाही उपवास घडला, त्याचंही कर्म फलद्रूप झालं. हे तमोगुणी. रजोगुणी. आता तमोगुणी माणसाचं काय होतं? कर्म, तेच कर्म उपाशी ठेवणारे. आता हे उपाशी ठेवणारे कर्म कसे, थोडासा बारकाईने आपल्याला विचार करायचा आहे. उपाशी ठेवण्याची क्रिया या कर्मातून फलद्रूप होणार आहे, उपाशी ठेवणं. तेव्हा तमोगुणी माणूस काय करतो? ताटावर बसलेला आहे, पण ताटावर बसल्या बसल्या त्याचा राग अनावर होतो, त्याचं कोणाशी तरी भांडण होतं, भाजीच चांगली झाली नाही, हेच चांगलं झालं नाही, तेच चांगलं झालं नाही, असं करत करत अन्नाला नावं ठेवत तो अर्ध्या ताट्यावरून ताटाला, भरलेल्या ताटाला बाजूला सरकवून उठून निघून जातो, ताडताड भांडतो. त्याच्या भांडणामध्ये समोरचे अजून बसलेले बाकीचे लोक, तू जेवत नाही, मी पण जेवत नाही म्हणून ताटावरून उठून जातात. आणि अशा पद्धतीने रागराग करत तो जातो ऑफिसला, आणि रागाच्या भरात दिवसभर फुकट उपाशी राहतो. हे तमोगुणी माणसाचं होतं. आता याच्यातून सुद्धा प्रारब्ध करत असताना सुद्धा पुढच्या कर्माची निर्मिती होतच असते. फार बारीक विचार आहे कर्माचा. कर्माची गती फार सूक्ष्म आहे, फार सूक्ष्म आहे. विचार करा, जो सत्वगुणी माणूस होता त्याने एकादशी करून उपाशी राहण्याचं फळ भोगलं, पण हे करत असताना त्याच्या कर्मातून म्हणजे क्रियमानातून पुण्याची निर्मिती झाली की एकादशी भेटली. तमोगुणी माणूस, रजोगुणी माणूस, तोही उपाशी राहिला, पण या उपाशी राहण्यातून त्याला काय झालं? पापही लागलं नाही आणि फारसं पुण्यही साचलं नाही. थोडंफार जे काही कर्म चांगलं केलं असेल काहीच त्याच्या हाती जमा झालं नाही. जो तमोगुणी होता त्याच्या बाबतीत काय झालं? तो भांडण करून निघून गेला. त्याच्या भांडण्यामुळे, त्याच्या अपशब्द उच्चारणामुळे त्याच्याकडून मात्र पाप नवीन तयार झालं. आणि हे पाप जर नवीन तयार झालं तर ते पुढे कुठेतरी दुःख देऊनच थांबणार आहे. फार बारकाईचा विचार आहे. बघा गंमत कशी झाली की हे जे कर्म फलद्रूप होणार आहे, माणसाला वाटतं आपण फार शहाणे आहोत, आपण फार विद्वान आहोत. कोणताही माणूस स्वतःहून कर्म दुःख भोगायची इच्छा करत नाही. कोणत्या माणसाला वाटतं की मुद्दामून दुःख भोगावं, मुद्दामून. जे संत आहेत, जे ज्ञानी आहेत, जे विवेकी पुरुष आहेत,
ते मात्र प्रारब्ध कर्म भोगून संपवावं लागतं. म्हणून कुठलीही तक्रार न करता संतांचं आयुष्य आपण बघतो, ते प्रारब्धातलं सुखदुःख अगदी सहजपणे सहन करत असतात आणि ते सहन करताना कुठल्याही प्रकारे भगवंताकडे त्यांची तक्रार नसते. बघा, नाहीतर हे कर्म जे आहे ते कर्म ज्याच्या वाट्याला जेवढं आहे तेवढंच त्या प्रारब्धानं मिळतं. याला अमुक मिळाला. आपण संसारामध्ये किंवा जगतामध्ये दोन प्रकारच्या धारा बघतो, एक शक्तीची आणि एक अशक्तीची. एकीकडे एखादा श्रीमंत व्यापारी आहे, त्याचा मुलगा, त्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा काहीही करत नाही, दिवसभर नुसता गप्पा मारत बसलेला असतो, किंवा अजून काही करमणूक करत बसलेला असतो, गाणी गुणगुणत बसलेला असतो, काही अजून भोगविलासामध्ये तो लिप्त असतो. कुठलंही प्रकारचं कष्ट तो करत नाही, पण त्याला मात्र सगळी खाऊन पिऊन व्यवस्थित सुबत्ता असते. आणि एखाद्या गरिबाच्या घरी जन्माला आलेला चांगला स्वभावाचा, सुस्वभावी, कोणाला त्रास न देणारा, कोणाशी कधी खोटं न बोलणारा वगैरे वगैरे सत्कर्म करणारा, पण त्याला रात्रंदिवस कष्ट करून सुद्धा एक वेळ भोजनासाठी भाकरी मिळेल याच्याबद्दल शाश्वती देता येत नाही. शेवटी हैराण होऊन जातो, परेशान होऊन जातो आणि दैवाला नमस्कार करतो. प्रारब्धाचं असे की प्रारब्धात जे आहे, प्रारब्ध म्हणजे थोडक्यात काय की आपण मागे विचार केला की संचितातलं जे फलद्रूप होण्यासाठी तयार झालेले जे कर्म ते या जन्मात भोगून संपवण्यासाठी ते प्रारब्ध आपल्याला दिले आणि ते या जन्मात आपल्याला भोगून संपवायचे. त्यामुळे आपल्या आयुष्यात कधी सुख होणार आहे, कधी दुःख येणार आहे, हे सगळं आधीच ठरलेलं असतं. त्यामुळे त्याच्याबद्दल परमेश्वराकडे तक्रार करून चालत नाही. जे आहे ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जे आपल्या वाट्याला आलेलं सुख किंवा दुःख आहे ते परमेश्वराची कृपा म्हणूनच मानावं आणि परमेश्वराच्या सेवेमध्ये रत व्हावं. कारण प्रारब्धापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कोणालाच काही मिळत नाही. कितीही जरी ठरवलं मी एवढा श्रीमंत आहे, मी माझं प्रारब्ध माझ्या हाताने घडवू शकतो, प्रयत्नवाद योग्य आहे. एका दृष्टीने प्रयत्नवादाचंही समर्थन केलं पाहिजे की प्रयत्न केल्यानंतर त्याच्यातून आपल्याला सिद्धी प्राप्त होते, प्रयत्न केल्याने त्याचं फळ मिळतं वगैरे वगैरे, नशीब पालटता येतं वगैरे, सगळं खरं आहे. पण या प्रयत्नवादापेक्षा कुठेतरी प्रारब्धवादसुद्धा पुढे श्रेष्ठ ठरतोच. त्याला अपवाद आहे, त्याच्यावर आपल्याला पुढे चिंतन करायचं आहे. एकदा झालं असं गंमत की प्रारब्धात जे लिहिलेले ते पुसता येत नाही. गंमत एकदा अशी झाली की एक गमतीने एक दंतकथा सांगतात किंवा दृष्टांत म्हणून काही संतांच्या प्रवचनातून ऐकायला मिळाली कथा आहे की एकदा एक महादेवाचं मंदिर होतं आणि या मंदिराच्या बाहेर एक भिकारी अनेक वर्षापर्यंत भीक मागतोय आणि भीक मागता मागता 8-10 वर्ष व्यतीत झाली. त्याला रोज काही 5-7 रुपये 10 रुपये भीक मिळायची. त्याच्यावर कसं बसं त्याला 2 वेळ खाण्याचं त्याची पोटाची भ्रांत मिटायची. पण घरी काही संचय व्हावा, काही श्रीमंती यावी असं काही घडलं नाही. आणि हे सगळं चालू असताना तो भिकारी रोज विचार करायचा, आता काय करावं, जरा इन्कम वाढली पाहिजे, उत्पन्न जरा वाढलं पाहिजे, काय करावं म्हणून तो विचार करायचा. आणि असा विचार करत असताना एके दिवशी त्याच्या कानावर बातमी आली की गावाच्या बाहेर कुठेतरी एक व्यंकटेशाचं बालाजीचं मंदिर होतं. त्यानं विचार केला, बालाजी म्हणजे श्रीमंतांचं दैवत. आता व्यंकटेश्वर मंदिर म्हणजे तिथं कशाची कमीच नाही, सगळे मोठे मोठे धनिक लोक त्या ठिकाणी येणार. शंकराकडे, त्या वैराग्याकडे, आमच्या त्या देवाकडे कोण येणार आहे असं त्यानं मनात काहीतरी विचार केला. आणि त्याने विचार केला, शंकराचं मंदिर देऊ म्हणायचं सोडून इथं काही इन्कम होत नाही, शंकर काही आपल्यावर कृपा करत नाही, त्याच्याकडून काय आपल्याला तिथे बसून काय मिळणार नाही, आपण बालाजीच्या मंदिराच्या बाहेर जाऊन भीक मागू. भीक मागणं त्याच्या नशिबात आहे, त्याला भीक मागायचीच प्रवृत्ती होती, बुद्धी कर्मानुसारिणी म्हणण्याप्रमाणे. आणि त्याने विचार केला की जाऊया बालाजीच्या मंदिराकडे जाऊया. पण अजून एक विचार केला, इन्कम अजून वाढली पाहिजे, मग काहीतरी युक्ती करूया का. ठीक आहे म्हणाले, इथं आपण भीक मागत असताना लोक म्हणायचे चांगला हाताने डोळ्याने अगदी व्यवस्थित आहेस, हातपाय धडधाकट आहे, तुला भीक मागायला काय झालं, काहीतरी काम कर वगैरे वगैरे म्हणायचे. म्हणून त्यानं काय केलं, लोकांची ही बोलणी, ही टोचणी ऐकावी लागू नये म्हणून त्यानं आंधळ्याचं सोंग करायचं ठरवलं. डोळ्याला पट्टी बांधली आणि विचार केला की आंधळ्याचं सोंग करायचं आधी जरा प्रॅक्टिस केली पाहिजे, आधी जरा अभ्यास केला पाहिजे. एकदम आंधळ्याचं सोंग वठवणं सोपं नाही, त्याचाही अभ्यास करावा लागतो. म्हणून त्याने डोळ्याला पट्टी बांधली आणि बालाजी मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करतोय किंवा अभ्यास चालू आहे आंधळ्याचा. इकडे पार्वती माता भगवान शिवशंकरांना म्हणाल्या, अहो
तुमचा भक्त तुमच्या दारात बसून त्याने भीक मागितली, तिथे त्याला भीक मिळाली नाही म्हणून तो बालाजीच्या मंदिराकडे चाललाय, असं म्हटल्यानंतर लोकांच्या मनात तुमच्याबद्दल अश्रद्धा निर्माण होईल की हा देव पावत नाही, त्याच्या भक्तीत काहीच मिळत नाही, याच्या दारात बसून देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी याला तुमच्या दारात बसून पैसा 4 पैसे पण मिळत नाही, तेव्हा तुमची अपकीर्ती होईल, तेव्हा माझ्या म्हणण्याखातर त्या भिकाऱ्याला श्रीमंत करा. भगवान शिवशंकरांनी सांगितलं, अगं उमे, याच्या नशिबातच नाही का, याच्या प्रारब्धातच नाहीये. नाही नाही ते काही नाही म्हणे, तुम्ही ठरवलं तर होऊ शकतं. अगं नाही होऊ शकत, नाही होऊ शकतं, मी म्हणते म्हणून करा. भगवान शिवशंकरांनी ठीक आहे म्हणाले, पार्वतीला सांगितलं तू म्हणतेस म्हणून तुझ्या म्हणण्याखातर मी लीला करतो. भगवंतांनी काय केलं, हा ज्या रस्त्याने त्या बालाजी मंदिराकडे जाणार होता त्या रस्त्यावर सोन्याच्या मोहरांनी भरलेला एक भला मोठा रांजण ठेवून दिला. त्याच्या रस्त्यात अगदी तो जिथून चालत जातोय तिथे. आणि याच्या कर्मानं काय केलं, आंधळेपणाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनं तो रांजण आता पुढच्या वळणावर ठेवलेला आहे. त्यानं अलीकडच्या वळणावर आंधळेपणाचा अभ्यास करण्यासाठी डोळ्याला पट्टी बांधली आणि हाताने चाचपडत त्या रांजणाला हात लावून तो पुढे निघून गेला आणि भिकाऱ्याला भिकारीच राहिला. भगवंत म्हणाले, हे बघ पार्वती, याच्या वाट्याला, याच्या नशिबात, याच्या प्रारब्धामध्ये नाहीच आहे तर काय करावं. कारण कसं आहे, एक कर्माच्या बाबतीत बघत असताना दशरथ आता रामप्रभूंचे पिताश्री आहेत, पण रामप्रभूंनी सुद्धा या कर्माच्या गणितामध्ये हस्तक्षेप केलेला नाहीये. कारण माणसाला कर्म ही एक अशी व्यवस्था आहे ज्या कर्माने पृथ्वीचं म्हणा किंवा या सगळ्या त्रिभुवनाचं, या त्रैलोक्याचं, या विश्वाचं संतुलन ठेवलेलं आहे. जर याचं कर्म त्याच्या वाटी जाऊ लागलं, त्याचं कर्म याच्या वाटी येऊ लागलं तर सगळ्या कर्माचा तोल बिघडेल. पूर्व कर्म, संचित, पाप, पुण्य या सगळ्यांचा समतोल ढासळला जाईल आणि सगळी अव्यवस्था होईल, सगळी सृष्टी अव्यवस्थित होईल. तेव्हा हे कर्म ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. रामदास स्वामी एके ठिकाणी उदाहरण देताना म्हणतात ना की आपण म्हणतो नाही हो याला फारच त्रास व्हायला लागला आहे, कोणी म्हणतं नाही हो याला हा आजारीच असतो, किती उपाय केले तरी याच्या आजारामध्ये उतार येत नाही, याला गुण येत नाही. रामदास स्वामींनी एके ठिकाणी फार सुंदर सांगितलेलं, पूर्वजन्मीची पापे येती रोगाची या रूपे, न जाती वैद्याची या बापे कोणे काळे. पूर्वजन्मी केलेलं जे पाप आहे ते पाप एखाद्या रोगाच्या रूपाने येतं. त्या वैद्याने कितीही औषधं काय त्या वैद्याला जरी उगाळून पाजलं तरी तो रोग दूर होत नाही. हे प्रारब्ध भोगावंच लागतं. या प्रारब्धात सुद्धा काही बारीक त्याचे भाग आहे प्रारब्धाचे. विद्यारण्य स्वामींनी एके ठिकाणी या प्रारब्धाचे सुद्धा 3 भाग पाडले. इच्छा निच्छा परेच्छाच प्रारब्धम त्रिविधम स्मृतम. प्रारब्धाचे 3 भाग पाडलेले आहेत. विद्यारण्य स्वामींनी चिंतन करत असताना त्यांनी सांगितलेलं की या प्रारब्धात सुद्धा इच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध असे 3 प्रकार येतात. प्रारब्ध ते भोगावं आपल्यालाच लागणार आहे, पण ते कशा पद्धतीने भोगावं लागतं. उदाहरणार्थ पहिला विभाग आहे इच्छा प्रारब्ध. इच्छा प्रारब्ध कशाला म्हणायचं की माहीत असून सुद्धा एखादं कर्म की अमुक कर्म केल्यानंतर मला अमुक त्याचं फळ मिळू शकतं, हे माहीत असून सुद्धा एखादं कर्म जाणून बुजून करणं त्याला म्हणायचं इच्छा कर्म. उदाहरणार्थ आगीत हात घातल्यानंतर आपल्या हाताला पोळणार आहे हे माहीत असून सुद्धा एखाद्याला वाटतं जरा बघूया ना आगीत हात घालून पोळणं म्हणजे काय असतं. किंवा मित्र बसलेले असतात हिवाळ्यात शेकोटी करत, तो म्हणतो तुला पोळतच नाही रे, हा लगेच खुशालकीने झाडावर चढतो, हा पोळत नाही मला, बघ मी हातात निखारा धरून दाखवतो. ते करून दाखवण्याच्या नादात मी आगीत हात घातल्यानंतर मला चटका बसणार आहे हे माहीत असून देखील तो हात घालतो, त्याच्या हाताला चटका बसतो. आपण दिवाळीत सुद्धा बघतो ना, हातात फटाके उडवण्याच्या नादामध्ये फटाका जर फुटला तर आपल्याला इजा होणार आहे हे माहीत असून सुद्धा अनेक लोक हातात फटाके उडवण्याचा प्रयत्न करतात. त्या प्रयत्नामध्ये बरेच जणांच्या हाताला इजा होते, कोणाच्या डोळ्यांना इजा होते, कोणाला काही जखमा होतात. अनेक प्रकार याच्यामध्ये. उदाहरणार्थ वायर उघडं आहे, काही लोकांना सवय असते बघा, उघडं वायर आहे, त्या वायरला करंट आहे सगळ्यांना माहिती, पण करंट लागतो का म्हणून त्या वायरलाच हात लावून बघायची काही जणांना सवय असते. आता वायरला हात जाणून बुजून लावला काय, चुकून लागला काय, करंट तो लागणारच. तेव्हा अशा किंवा उदाहरणार्थ अजून बघायचं झालं की व्यसन आपण म्हणतो,
की व्यसनं आणि संती बहुशो, अनेक प्रकारची व्यसनं आहेत की मद्यपान केल्याने यकृताचं काम, लिव्हरचं काम बिघडतं, अजून काय अनेक रोग होतात, तरीसुद्धा माणसं मद्यपान करतात. धूम्रपान केल्याने अनेक व्याधी निर्माण होतात, फुफ्फुसाचे विकार निर्माण होतात. हे माहिती असून सुद्धा लोक धूम्रपान करतात. त्याच्यावर लिहिलेलं असतं डेंजरस टू ते सिगरेट ओढणं आरोग्यासाठी हानिकारक आहे वगैरे वगैरे सगळं लिहिलं असतं. त्याच्यातून कॅन्सर होऊ शकतो. हे सगळं माहीत असून सुद्धा जाणून बुजून ते करणं हे इच्छा प्रारब्ध. त्याचं फळ पुढे भोगावंच लागतं. त्याला म्हणायचं इच्छा प्रारब्ध. त्यानंतर आहे परेच्छा प्रारब्ध. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला आपलं चांगलं वाईट करण्याची काहीतरी इच्छा होते. आपल्या प्रारब्धामुळे समोरच्या माणसाला अशी प्रवृत्ती होते की ह्याचं काहीतरी वाटोळं करावं. मग भांडणामध्ये तो आपल्याला मारतो किंवा आपलं धन लुबाडून नेतो. त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं. एखाद्याचं घर पेटवून दिलं, त्या दुसऱ्या माणसाला काही वाटलं, त्याच्या इच्छेतून हे प्रारब्ध आपलंच प्रारब्ध पण त्याच्या इच्छेतून त्याच्या मार्फत आपल्याकडे येतं. याला परेच्छा प्रारब्ध म्हणलं. किंवा परेच्छा प्रारब्धाचं अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर नवीन लग्न झालेलं आहे, जावई जेवायला आलेलं आहे. आणि जावई जेवायला आल्यानंतर जावई म्हणला, सासूबाईने विचारलं, जावई बापू एकादशी आहे का? तो म्हणजे एकादशी मी काही करत नसतो. सासरेबुवांना एकादशी होते, देवदेव मानणारे होते. जावई बापू म्हणले, सासरेबुवा बसले तरच मी जेवतो, नाही तर मी जेवत नाही, मी उपाशी राहतो. मी एकटा जेवू कसा? आता सासरेबुवा विचार करतात, एकादशी मोडू तरी कशी? आता धर्मसंकट आहे मोठं, फार मोठा पेच प्रसंग आहे, गमतीचा विषय सोडून द्या. पण अशा वेळी नाही आपण नाही गेलो तर जावई बापू रुसून बसेल, आणि जावई रुसला तरी आमच्या मंडळी रुसून बसतील, कारण सासूचं सगुण ब्रह्म जावई म्हणजे ही गमतीनं म्हणतात कीर्तनकार प्रवचनकार. तर जावई रुसून कसा चालेल? म्हणून त्या जावयाच्या इच्छेखातर 2 घास जाऊ द्या, आता पण खाऊन घेऊ, कशाला पुन्हा पुढच्या एकादशीला एकादशी करू, उपवास करू, गमतीचा भाग सोडून द्या. हे जबरदस्ती घ्यावं लागलं. याला म्हणायचं परेच्छा प्रारब्ध. अनिच्छा प्रारब्ध. उदाहरणार्थ आपणही बघतो, एकादशी आहे, सोमवार आहे, अजून काही उपवास आहे, नेमका सोपचा डब्बा समोर ठेवलेला दिसतो बडीशेपचा, आणि आपण चिमूटभर बडीशेप तोंडात टाकतो. आपली इच्छा नाहीये, पण नकळत इच्छा नसताना देखील तोंडात सोप गेल्यानंतर कोणीतरी सांगतं, अरे आज एकादशी आहे, कशी बडीशेप खाल्लीस? अजून याच्याबद्दल अनेक आपल्याला अनिच्छा प्रारब्धाच्या बाबतीत, किंवा आपण रस्त्याने चाललो, रस्त्याने जाता जाता एखादं वारा सुटल्यानंतर आपल्याच गाडीवर बरोबर एखादं झाड कोसळलं, आपल्या गाडीचं नुकसान झालं, आपला हातपाय मोडला. आपली इच्छा आहे का हातपाय मोडण्याची? आपण त्याच्यासाठी काही प्रयत्न केलेत की झाड माझ्यावर पडावं म्हणून मी मुद्दामून झाडाखालून जातो? आमची इच्छा नाहीये, पण तरीसुद्धा ते झाड अंगावर पडतं किंवा अपघात होतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये ते भोगावं लागतं. अशा पद्धतीने याला अनिच्छा प्रारब्ध. अनिच्छा प्रारब्धामध्ये आता चालूच उदाहरण घ्या ना. कोणाला वाटतं की मला कोरोना व्हावा, पण न इच्छा असताना देखील कोणाच्या संसर्गातून नकळतपणे तो कसा शिरेल यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे बरं का. आपलं सुरक्षित राहणं आवश्यक आहे. अनिच्छा प्रारब्ध उदाहरणं आपल्याला बघायचे. आणि असं हे सगळं चालू असताना इच्छा अनिच्छा परेच्छाचं प्रारब्धम त्रिविधम स्मृतम, हे सगळं प्रारब्ध भोगत असताना कोणी म्हणतं मी प्रारब्ध चुकवेन, पण चुकवण्याने प्रारब्ध चुकत नाही. एक गंमत अशी झाली एकदा, बुद्धी कर्मानुसारणी हा त्यातला नियम आहे. पुढेही आपल्याला थोडक्यात चिंतन बघायचे. आपली वेळ संपत आली, पण तरीसुद्धा थोडासा उपसंहार आपल्याला करायचा आहे. बुद्धी कर्मानुसारणी, प्रारब्ध भोगत असताना आपली बुद्धी बरोबर आपल्याला आपलं कर्म अशी बुद्धी निर्माण करतं की ती बुद्धी बरोबर आपल्याला त्या प्रारब्धाच्या दिशेने, त्या फल भोगण्याच्या दिशेने आपल्याला प्रवृत्त करते. एकदा गंमत अशी झाली, एक उंदीर एका खोलीत शिरला. आता उंदीर ही भोगयोनीच आहे, प्रारब्ध भोगायचीच योनी आहे, त्याला कर्माचं स्वतंत्र नाही आहे. पण एक उंदिराचं उदाहरण आपल्याला देता येईल की एकदा एक उंदीर एका गारुड्याच्या खोलीमध्ये शिरला. गारुड्याचं घर होतं, त्या खोलीमध्ये शिरला. आणि खोलीमध्ये शिरल्यानंतर त्या उंदरानं विचार केला, समोर जी कुडी ठेवलेली ते नाक ठेवायचं असतं ना, ते झाकणमध्ये असतं, त्यात नाक ठेवलेला असतो खेळण्यासाठी. तर ती कुडी त्या दिसली त्या उंदराला वाटलं या कुडीमध्ये काहीतरी मिठाई, पेढे, धान्य, काहीतरी खाण्याची वस्तू असेल. म्हणून त्यांनी रात्री सगळे झोपल्यानंतर अंधारामध्ये जवळपास 1-2 तास आपल्या तीक्ष्ण दातांनी ती कुडी कुरतडली आणि कुरतडून त्या कुडीला भलं मोठं एक भगदाड पाडलं.
आणि भगदाड पाडून त्या कुडीमध्ये त्याने तोंड घातलं फक्त, की आत काय बघू तरी एकदा. तोंड घातलं आणि तिथंच नागोबाचं तोंड होतं. नागोबा आ करूनच बसलेला होता आणि उंदराने आत तोंड घातल्या घातल्या त्या नागोबाने त्या उंदराचं तोंड धरलं आणि त्याला गिळंकृत केलं, त्याला खाऊन टाकलं. बघायला गेलं तर गंमत काय की उंदराने खाण्याच्या दृष्टीने, म्हणजे आपण भुकेने मरतोय म्हणून मरणापासून वाचण्यासाठी म्हणून त्या उंदराने ती कुडी कुरतडली आणि मरणापासून वाचण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. त्या मरणानंच त्याच्यावर घाला घातला. म्हणजे बुद्धी कर्मानुसाराने आपल्याला किती ज्ञान आहे, आपण किती हुशार आहोत, आपण किती ज्ञानी आहोत, याच्यावरून प्रारब्ध चुकवता येणं शक्य नाही. एक उदाहरणार्थ याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे. न निर्मित केन न दृष्टपूर्वम न श्रूयते हेममयः कुरंगः तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी वगैरे अनेक प्रमाणं त्या ठिकाणी देतात. की सोन्याचा हरिण कधी झालेला कोणी पाहिलेला नाही, कोणी ऐकला नाही, पण तरीसुद्धा त्या सोन्याच्या हरणाच्या मागे लागण्याची बुद्धी रामचंद्राला झाली. कारण पुढचं सगळं रामायण घडायचं होतं. त्या रामायणातून, त्या चरित्रातून सगळ्या जगतावर उपकारच झालेले आहेत. पण एक एक प्रसंग जर आपण असं बघितलं तर या कर्मातून कोणालाही सुटणं शक्य नाही आहे. आणि अशा पद्धतीने या कर्मातून मग लोकांना प्रश्न पडतो एवढं सगळं ऐकल्यानंतर, महाराज की म्हणे जर कर्म केल्यानंतर आपण आज जरी कर्म केलं तरी मागचं प्रारब्धच आपल्याला भोगावं लागणार आहे. मग चांगलं कर्म करावं की वाईट कर्म करावं? कारण चांगलं कर्म करून सुद्धा मागचं भोगावंच लागणार आहे. म्हणजे माणूस दुःखीत राहणार. मग चांगलं केलं काय वाईट केलं काय, फरक काय पडलं? त्याच्या मागचं कारण असे, कर्मातून सुटका करत असताना या कर्माच्या या चक्रातून जर सुटायचं असेल तर कसं आहे माहिती का, माणसाला क्रियमाणाच्या बाबतीत विचार करावा लागतो. कर्माच्या जर चक्रातून सुटायचं असेल तर आपल्या क्रियमाणाच्या बाबतीत विचार करणं. संचिताचं स्वातंत्र्य माणसाला नाही. संचित म्हणजे काय, मागं घडलंय त्यातच बदल करण्याचा आपल्याला अधिकार नाही, आपल्या त्या आवाकात नाही. त्यानंतर प्रारब्ध ते पण आधीच ठरलेले, त्याच्यात सुद्धा काही बदल होणं नाही. मग बदल कुठे होऊ शकतो तर क्रियमाणामध्ये. आपण कर्म जे करतोय तिथून पुढे आपण ते कर्म करणार आहोत. ते कर्म जर आपण सुधारलं, त्या कर्मामध्ये आपण काही नियम पाळले तर त्या कर्मातून, त्या क्रियमाणातून निर्माण होणारे जे कर्म आहे ते सत्कर्म होत राहील. किंबहुना कर्मविहित आपण होत जाऊ. कर्म आपला हळूहळू संपत जाईल. कर्म संपेल म्हणजे कसं, प्रश्नच आहे. कर्म संपणार कसं? कारण चांगलं कर्म केलं तर पुण्य का होईना कर्मच आहे ना, आणि वाईट कर्म केलं तर पाप का होईना कर्मच आहे ना. मग पुण्याचं फळ काय, स्वर्गप्राप्ती. पापाचं फळ काय, नरकप्राप्ती किंवा नरक अनेक यातना, यमकर होईल वगैरे वगैरे आपण ऐकतो. पुण्याचं फळ काय म्हणजे स्वर्गप्राप्ती होते. स्वर्गप्राप्ती कधीपर्यंत? उदाहरण बघायचं झालं तर पुण्याचा संचय करून आपण जर ठेवला तरी पुण्य जरी चांगलं असलं तरी ते कर्मच आहे. आणि कर्म कधी ना कधी ते फळ देऊन संपणार आहे. पुण्यही संपणार आहे, पापही संपणार आहे. मग स्वर्ग मिळाला, यात वाईट काय झालं? वाईट काही झालं नाही. पुण्य म्हणजे थोडक्यात आपण आपल्या बँकेत जमा केलेलं बॅलन्स, आणि त्या बॅलन्सच्या जोरावर असं समजा की स्वर्ग म्हणजे एक 5 स्टार हॉटेल आहे. जसं स्वर्ग 5 स्टार हॉटेल आहे तसे त्याचे चार्जेस पण भरपूर आहेत. त्याचे प्रति दिवसाचा त्याचं भाडं सुद्धा भरपूर आहे. आणि आपण स्वर्गामध्ये राहिलो, सगळ्या प्रकारचे भोग स्वर्गामध्ये भोगले. जसे जसे आपण भोग भोगतोय तसं तसं आपल्या बँकेतलं बॅलन्स, पुण्याचं बॅलन्स तिथं खर्च होत चाललंय. आणि एकदा असं करता करता भोगता भोगता आपल्या पुण्याचं बॅलन्स संपलं की स्वर्गामध्ये सांगतात चला तुमचं अकाउंट रिकामं झालंय, हॉटेलची खोली सोडा, चला चालते व्हा, हाकलून देतात. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, पुन्हा वापस पाठवून देतात. त्यामुळे पुण्य केलं तरी कर्मात अडक नाही, पाप केलं तरी कर्मात अडकणार आहे. मग सुटायचं कसं? पुनरपि जननम पुनरपि मरणम. ह्याच्यातून सुटण्यासाठी गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला दुसऱ्या अध्यायात सांगतात योगः कर्मसु कौशलम. अगातू योगविद होई. नेमकी आठवत नाही की तू योगयुक्त होऊन, अर्जुनाला सांगतात तू योगयुक्त होऊन कर्म कर. योगयुक्त म्हणजे कोण? तू ज्ञानी हो. आणि एकदा तुझ्या ठिकाणचं ज्ञान प्रदीप्त झालं, प्रकट झालं तर तू या कर्मातून सुटशील. म्हणजे काय? जर माणूस ज्ञानी झाला, जर जीव ज्ञानी झाला तर
तर कर्म करत असताना मी हे कर्म करतोय ही भावना फक्त त्यातून काढून घ्यायची. मग ते कर्माचे 3 प्रकार पुढे सांगितले. कर्म, अकर्म आणि विकर्म. कर्म केलं हे सामान्य कर्म, खातो पितो जेवतो हे कर्म. अकर्म म्हणजे जे करू नये. विकर्म म्हणजे ज्या कर्माने वाईट फळ निर्माण होणार आहे, दुष्ट फळ निर्माण होणार आहे, त्याच्यातून दुःख प्राप्त होणार आहे, ते विकर्म. शास्त्रविरुद्ध कर्म विकर्म. आणि अकर्म म्हणजे कर्माच्या बाबतीत मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. दासबोधात समर्थ रामदास स्वामी बोलतात की मी करता म्हणून जर भावना मनात ठेवली तर त्या कर्माचा लेप लागतो. जर मी करताच नाही, राम करता अशा बुद्धीने, जर कर्तव्य बुद्धीने केवळ कर्म करत राहिलं तर त्या कर्माचा लेप लागत नाही. पण ही दृष्टी प्राप्त होण्यासाठी ज्ञानी व्हावं लागतं. आणि जेव्हा जीव ज्ञानी होतो, जीवात्मा ज्ञानी होतो, तेव्हा त्या ज्ञानाने काय होतं, यथै धावसी समिद्धोग्नी भस्मसात कुरुते अर्जुन. गीतेमध्ये भगवंत बोलतात, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते यदा. ज्ञानाग्नी हा सर्व कर्मांना भस्मसात करून टाकतो. किंवा ज्ञानाग्नी प्रदीप्त करण्यासाठी काय करावं, भगवंताचं नामस्मरण करावं, भगवंताचं अनुसंधान ठेवून कर्म करावं. म्हणलेलं आहे, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. हा ज्ञानाग्नी एकदा जर प्रदीप्त झाला तर कर्माचं बंधन हळूहळू ढिल्लं पडायला लागतं. एक दृष्टांत बघू आणि उपसंहार करू. एकदा गंमत अशी झाली की ज्ञान प्रदीप्त झाल्यानंतर कर्मातून मीपणाची आसक्ती कशी सुटते बघा. एकदा एक नवरा बायको गप्पा मारत 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 रात्री झोपलेले आहेत आणि गप्पा मारता मारता झोप लागली. आणि झोप लागल्यानंतर त्या नवऱ्याला स्वप्न असं पडलं की त्याने स्वप्नामध्ये कोणाचं तरी धन हिरावून घेतलं आणि धन हिरावून घेता घेता चोरी केली. चोरी करता करता एखादा खून केला आणि त्या खुनाच्या अपराधामध्ये राजाने त्याला 10 वर्ष शिक्षा, कठोर शिक्षा सुनावली. आणि ही शिक्षा सुनावल्यानंतर स्वप्नात बरं का 10 वर्ष कठोर शिक्षा सुनावली. आणि इतकी कठोर शिक्षा की रोज त्याला चापकाचे 100,000 फटके, जवळपास 1000 फटके, 100 शेकडो फटके रोज त्याला मारल्या जायचे. आणि हे फटके खाऊन 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 त्याची पाठीचं धिरडं झालं अक्षरशः. एके दिवशी चापकाचे फटके तो पहारेकरी त्याच्या पाठीवर मारतोय, मेलो मेलो, वाचवा वाचवा. रक्तबंबाळ झालेला, रक्ताचे चिरकांड्या अंगातून उडतायत. आणि अशा अवस्थेत तो अगदी मरणांत वेदना त्याला होत आहेत. एकदम जागा झाला, मेलो मेलो, वाचवा वाचवा वाचवा. उठून बघितलं, किती वर्ष शिक्षा भोगली त्यानं? 3 वर्ष. शिक्षा किती वर्षांची? 10 वर्षांची. बायको म्हणाली, झालं काय ओरडायला? झोपेतून उठलंय. बायको म्हणे, ओरडायला काय झालं? त्यानं सांगितलं, असं असं झालं, मी 3 वर्षांची शिक्षा भोगितली. बायकोनं डोक्याला हात लावला, अहो म्हणे झोपून तुम्हाला 12ला झोप लागली, 12:30 वाजले, कुठं 3 वर्ष शिक्षा भोगली, काय झालं ओरडायला? म्हणे बघ माझी पाठ किती रक्तबंबाळ झाली. कुठं काय पाठीवर? तुमच्याच पाठीखाली चिरडून 2-4 मुंग्या मेल्यात. तुमच्या पाठीला कुठं काय झालं? नाही, असं कसं काय शक्य आहे? आता असं शक्य झाल्यानंतर त्याला कळलं की हे स्वप्न आहे, खोटं आहे, अमुक तमुक सगळं खरं. मला सांगा, एक प्रश्न असा आहे की 3 वर्ष याने शिक्षा भोगली, आता 3 वर्ष शिक्षा भोगली, पुढची 7 वर्ष शिक्षा याला भोगणं गरजेचं आहे? स्वप्न हे खोटं आहे, त्याच्यात सत्यता नाही हे कळल्यानंतर पुढचे 7 वर्ष शिक्षा त्याला भोगणं गरजेचं आहे का? नाही. ज्याप्रमाणे पुढचे 7 वर्ष आपोआप सुटले, त्याचप्रमाणे भगवंताचं नामस्मरण करत असताना तुकोबाराय एके ठिकाणी म्हणतात ना की प्रारब्धाची बरे पोट तुका करीना भोबाट, प्रारब्धाची होय वाढे मन, प्रारब्धाची वाढे धन, प्रारब्धाची जोडे धन. आणि हे सगळं व्यर्थ करीसी वाया, सोस करीसी वाया, भजे मना पंढरीच्या राया. या कर्मापासून सुटण्यासाठी दुसरी काहीही धडपड करू नकोस, तडपड करू नकोस. कर्माच्या कचाट्यातून सुटता येत नाही. आणि जर या सगळ्या कचाट्यातून सुटायचं असेल तर एकच त्याला मार्ग आहे, ती निष्काम भावनेने परमेश्वराची सेवा करणं. कर्माचा करता मी नाही, करता राम ही भावना मनामध्ये ठेवून भगवंत करताय, मी केवळ कर्तव्य बुद्धीने कर्म करेन अशी प्रतिज्ञा करून मी करता नाही ही भावना मनाशी पक्की ठेवावी. आणि रामनामाचं सतत नामस्मरण करावं. कारण रामनाम हे या कचाट्यातून सुटण्याचं, भगवंताचं नामस्मरण हे एकमेव रामबाण औषध आहे. आणि हे रामबाण औषध घेत असताना क्रियमाण आपलं सुधारण्याचा प्रयत्न करावा. आणि क्रियमाण सुधारत असताना सर्वसामान्य काही नियम आहेत तेवढेच फक्त पाळायचे, म्हणजे आपलं क्रियमाण
पापकर्माची निर्मिती करणार नाही, केलं तर पुण्यकर्माचीच निर्मिती करेल, आणि नाही तर त्यापेक्षा पुढे जाऊन कर्मातून मुक्त होण्यासाठी आपल्याला मदत करतील. हे 8 नियम सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला नियम, कधीही असत्य न बोलणं, खोटं न बोलणं. दुसरा नियम, कोणाचीही निंदा न करणं. तिसरा नियम, स्वतःची आत्मस्तुती न करणं, मी असा मी तसा नाही. त्यानंतर कुठल्याही प्रकारचं व्यसन न करणं. व्यसन जर करायचं असेल तर काय करावं? व्यसनानि संती बहुशो व्यसनद्वयमेव केवलम व्यसनम विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसन. भगवंताची सेवा करण्याचं व्यसन जर लावायचं असेल तर ते व्यसन लावून घ्यावं. त्यानंतर परधनाचा अभिलाष न करणं, कोणाचंही धन हिसकटावून घेण्यासाठी त्याच्यावर वक्रदृष्टी न ठेवणं, परस्त्रीला माते समान मानणं. त्यानंतर आपण जे काही सत्कर्म करतो त्या सत्कर्माची कुठेही वाच्यता न करणं, कारण आपण केलेलं कर्म सत्कर्म जर बोलून दाखवलं तर ते नष्ट होतं, आपल्याला तर ते टिकवायचं आहे. आणि त्यामुळे आपण केलेल्या नामजपाची कुठेही वाच्यता करायची नाही. मी अमुक करतो, मी रोज एवढा जप करतो, हे केलेलं सांगितलं की हे केलेलं त्याला गेलं, तुम्ही पुन्हा रिकाम्याला रिकामे. आणि त्यात शेवटी पुन्हा सगळ्यात महत्त्वाचा की मी मोठा हा अभिमान मनामध्ये बाळगायचा नाही, माझा अस्तित्वच नाही. देह मी हे सरे उरला उरे विठ्ठल, बस. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. मी नाहीच, मी माझे हे सरे उरला उरे विठ्ठल, मी नाहीच आहे तो फक्त भगवंत आहे. आणि हे त्याचंच प्रतिरूप आहे, किंवा त्याच्याच चेतनेनं हे जड हा देह चालतोय, बोलतोय, त्याचे व्यवहार चालू आहे. मी कोणी नाहीच, माझं अस्तित्वच नाही, जो कोण आहे तो परमात्मा आहे. अशी भावना ठेवून मीपणा जर सोडला, कर्मातून फक्त मीपणा कर्तेपणा काढून घेतला की आपण कर्मातून मुक्त होणार आहेत. एवढं सोपं आहे, पण तितकंच अवघड आहे समजायला. कारण माणूस कुठलंही काही चांगलं यश मिळालं की मी केलं म्हणून झालं म्हणतो, आणि अपयश मिळालं काय सांगावं, दैव आडवं आलं हो, काय करावं. तेव्हा मी केलं म्हणून म्हणायचंच नाही. जे काही करता करविता परमेश्वर पांडुरंग, झाडाचे पान हाले त्याची सत्ता, अशा पद्धतीने आपण कर्मापासून अलिप्त राहून कर्म करावं. ज्याप्रमाणे अर्जुन गीतेमध्ये वर्णन करतात, करिष्ये वचनं तव, तुझी आज्ञा म्हणून पालन करतो आणि कर्तव्य बुद्धीने कर्म करतो. बस याच्यामध्ये करता मी नाही, करता तूच आहेस, मी केवळ निमित्त मात्र आहे. ही भावना ठेवून भगवंताची अखंड उपासना करत राहावी, म्हणजे आपलं क्रियमाण शुद्ध होईल, चांगलं होईल. क्रियमाणातून संचित हळूहळू क्षीण व्हायला लागेल, संचिताचं गाठोडं हळूहळू कमी व्हायला लागेल, आणि संचितच संपत आलं तर प्रारब्धही संपेल, आणि प्रारब्धही संपल्यानंतर हळूहळू या कर्माच्या कचाट्यातून आपण एकदा सुटलो की मग जो मिळणार आहे तो म्हणजे भगवंताच्या चरणी जागा, म्हणजेच मोक्ष. अशा या मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी मुमुक्षूंनी कायम आपलं आचरण हे सदाचरण ठेवावं. एवढाच संदेश या कर्म सिद्धांत या विषयावर चिंतन करताना शेवटी उपसंहार करतो. आणि या व्यासवाणी फेसबुक पेजवरून जी विद्वान मंडळी स्वामीजींच्या चरणी सादर प्रणाम करतो, आणि त्याचबरोबर जी कोणी विद्वान मंडळी या ठिकाणी या ग्रुपवर या प्रवचन सत्संग मालिकेचा लाभ घेत आहेत त्या सर्वांना सादर वंदन करतो. आणि त्याचबरोबर झाली सेवा सद्गुरू व्यंकटेश दाजी महाराजांच्या चरणी, रामरायाच्या चरणी, भगवंताच्या चरणी, नारायणाच्या चरणी समर्पित करतो, गुरुमाऊलींच्या चरणी समर्पित करतो, आणि वाणीला विराम देतो. ओम तत्सत. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. या ठिकाणी या सेवेची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो, आणि झाली सेवा.